नमस्कार, गुड मॉर्निंग आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम सर्वांना माझ्या मैत्रिणींना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचे आता 11 वाजलेले आहेत. मी तयार झाली आहे आणि आता मला मंदिरात जायचं आहे महादेवांच्या. तिथे एक खरं तर खिचडी वाटप आणि केळी वाटप आमच्यातर्फे आहे. तर माझी मैत्रिणी आणि मी आमच्यातर्फे आम्ही ठरवलेलं आहे, केलेलं आहे तिथे. तर आता तेच थोडा वेळ आम्ही तिथे भेटणार आहोत, तिथे वाटप करणार आहोत. तर त्याच्यासाठी मला आता निघायचं आहे. आता पाठीमागे मी देवपूजा वगैरे सगळं केलेलं आहे, देवाला इथे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि ह्या दोघींचं आता थोडंसं हे केलेलं आहे. आता आल्यानंतर म्हटलं बघते. तर आता निघते आणि तिथेही व्हिडिओ करायला जमणार, कारण प्रचंड मंदिरामध्ये प्रचंड गर्दी आहे. फोन वारंवार येत आहेत मला. प्रचंड गर्दी आहे आज मंदिरामध्ये. एक रेसिपी मी सकाळी शूट केलेली आहे, झटपट साबुदाण्याचे थालीपीठं. पटकन होतात, एक अर्ध्या पाऊण तासात. कारण मी दिलीपना त्याचा टिफिन दिलेला आहे. पटकन जाऊन त्याची रेसिपी बघा आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि नक्की करा, ट्राय करा. आवडली तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, आता मला तिथे जायचं आहे आणि जर मला तिथे मिळाला व्हिडिओ करायला तर शुअर करेन. तर चला, बाय. नंतर येणार आहे मी त्यांच्याबरोबर. हाय. तर चला, वाजले आहेत 4 वाजले आणि मी खरं तर आले 2 वाजता नाही, सॉरी 2:30 वाजता वगैरे आले मी. आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसले, कारण उपवास आणि बराच वेळ मी मंदिरामध्ये उभी होते खिचडी वाटप प्लस केळी वाटप करण्यासाठी. त्याच्यामुळे सवय नसते आपल्याला. तर मग ते एकदा वेळ उभं राहिल्यावर पाय जरा थोडेसे हे झाले, मग थोडेसे पायात दुखायला वगैरे लागले माझे. मग मी नंतर घरी आल्यावर थोडं आधी 15 ते 20 मिनटं आधी बसले मी शांत. त्याच्यानंतर बसूनच होते. आता मी संध्याकाळचं जरासं तर बघूया काय करायचं आहे का, कारण शक्यतो उपवास नाही सोडायचा, उद्याच सोडायचा आहे उपवास, उद्या दुपारी. तर आता रात्रीला काहीतरी करावं लागणारच आहे. तर वरईची खीर किंवा वरईचा उपमा असंच काहीतरी करणार. कारण शेंगदाण्याची आमटी जर रात्री खाल्ली तर परत पित्ताचा त्रास होतो आपल्याला, त्याच्यामुळे तेही नकोच म्हटलं. तर सरळ वरईचा उपमा किंवा वरईची खीर आणि रताळी तर आहेतच, तर रताळी. तर बघूया आता काय जसं जमेल तसं करणार. आता आधी पटकन जरा आवरून घेते, थोडासा चहा, कोरा चहा, आणि नंतर मग पुढची कामं. मला सांगायचं असं की मंदिरामध्ये एवढी गर्दी होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा श्रावणातसुद्धा प्रचंड गर्दी असते इथे. तर मी 2-3 वर्षापूर्वीही सलग 3 वर्ष वाटप केलेलं मैत्रीण मी. पण ती माझी मैत्रीण आता इथे नसते, ती दुसरीकडे गेली आहे राहायला. तर आता ह्या मैत्रिणी माझ्या आहेत, त्यांच्यासोबत आम्ही तिघी चौघी मिळून आम्ही हे केलेलं आहे, खिचडी वाटप प्लस केळी वाटप यावर्षी केलं. खूप छान वाटलं. खूप लोक असं आपल्याशी त्या निमित्ताने का होईना भेटतात, 2 मिनटं बोलतात किंवा असं ॲटलिस्ट हाय हॅलो किंवा ओम नमः शिवाय एवढं तरी आपल्याशी बोलतात. तेवढ्या ह्याने आपली ओळख होते किंवा एवढी लोक मंदिरामध्ये येतात हे आपल्याला समजतं. जेव्हा आपण 50 डझन आम्ही केळी 50 डझन मागवलेली, तर तेवढी केळी संपून परत एक ट्रे अजून मागवला. तर एवढी माणसं येतात, प्रचंड लोक येतात. तेवढीच खिचडी वाटपही तेवढंच होतं, तेवढंच. त्याच्यामुळे भरपूर ह्या वेळेला खूप गेल्या वर्षीपेक्षाही
यावर्षी खिचडी वाटप प्लस केळी वाटप भरपूर वाढलं, म्हणजे लोकांची तेवढी गर्दी वाढलेली आहे, एकंदरीत लोकांची गर्दी वाढलेली आहे दर्शनासाठी. तर अजूनही पाहिलं तर आहे, मी तर रात्रीच जाणार आहे मंदिरामध्ये, कारण दिलीपनं सकाळी खूप लवकर पोलीस स्टेशनला जायचं होतं, त्याच्यामुळे ते लवकर गेले. तसं त्यांची तब्येतही आज थोडीशी म्हणजे बरं नाही आहे त्यांना. तर मग आता रात्री ते येतील, आज लवकर येतील कदाचित, तेव्हा मग आम्ही दोघंही आज जाणार. आमचा अभिषेक राहिलेला आहे, तर मग आम्ही बहुतेक रात्रीच आता आमचं जाणं होणार आहे, ते आल्यानंतरच, कारण सकाळी काही पॉसिबल नाही झालं, त्यांना लवकर बोलवलं त्याच्यामुळे. तर आताही आम्ही जाणार दोघंही अभिषेक करायला. तर बघूया आता कसं काय होते, कारण ते आता डॉक्टरकडे जाणार आहे पोलीस स्टेशनमधूनच, त्याच्या पुढे मला समजेल. तर चला आता पुढची कामं आटपून घेते पटापट. आणि ह्या दोघींना तर आता मला वरण भाताचा आणि पटकन आधी कुकर लावते, एका साईडला चहा ठेवते, कारण ह्या दोघींना पण आता भूक लागेल, कारण त्या मॅगी वगैरे मगाशी त्यांनी खाल्ली आहे. तर आता त्या दोघींचं आम्हाला जरा खाण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, आणि त्यात तिची पण एक्झाम आली शर्वरीची. तर बघूया आता परत. आता बुधवारी जर बाहेर कुठे जायचा विचार आहे, त्यात शक्यतो नाही जाणार, पण जायचं झालंच तर बघूया, करेल नक्की व्हिडिओ मी. तर आता आधी आतमध्ये किचनमध्ये जाते आणि जरा कामं आटपते. तर आत्ता वाजलेले आहेत 10 आणि 9 वाजता मी आणि दिलीप जाऊन आलो मंदिरामध्ये. अभिषेकही करायचा होता तर इथे केला, पण प्रचंड गर्दी होती. म्हणजे रात्रीच्या प्रदोष समय असतो, प्रदोष वेळ जी असते वेळ असते, त्याच्यामुळे काय होतं संध्याकाळी लोकांची तेवढीच गर्दी, म्हणजे मला वाटतं की संध्याकाळी जास्त गर्दी असावी, एवढी गर्दी होती लोकांची. त्याच्यामुळे अक्षरशः मी घामाघूम झाले होते. एवढी आल्यावर आधी फ्रेश झाले, कारण तिथे अभिषेक आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन बसायचं, परत तेवढीच ती गरमी आणि लोकांचं ते अगरबत्ती वगैरे धूप वगैरे असं एवढे लोक लावतात ना, त्या ह्यानेच कसं तरी होत होतं, अगदी अक्षरशः गुदमरल्यासारखं होतं आतमध्ये. तर आता ते झालं, तिथून बाहेर पडले. ॲक्च्युली मी शिवलीलामृत वाचते, पारायण करते, पण ते मी श्रावणात करते, कारण एक पूर्ण महिना आपल्याला मिळतो आणि मग 7 दिवसाचं पारायण माझं होऊन जातं. त्याच्यामुळे मी आज नाही, आज मी फक्त 14वा अध्याय शिवलीलामृताचा वाचन करते. बाकी मी शिवलीलामृतांचं पण पारायण करते, पण ते मी श्रावणात करते, आत्ता नाही मी करत. तर आता मी घरी आले, आता मी हे घेतलेलं आहे, संत्र घेतलेलं आहे खायला, कारण विचार केला होता की आता उपवास सोडायचा, पण नको म्हटलं, उद्या सकाळीच लवकर उठून जेवण करून वगैरे उपवास हे करेन, सोडेन. तर आता 10 वाजलेत आणि आता काय दिवसभर आपल्या एवढं म्हणजे ते तिथे उभं राहून केळी वाटप वगैरे, खिचडीचं वगैरे, खिचडी तर दुसऱ्यांकडे आम्ही हे केलं होतं, दिली होती वाटप करायला, कारण एवढं मॅनेज आम्हाला काय होणार नव्हतं तिघींनाही. कारण एक मैत्रीण आमची लेट आली, कारण तिचं स्वतःचं शॉप आहे, त्याच्यामुळे ते हँडल करून परत ती इकडे येणार होती, म्हटल्यावर ती लेट येणार, मग तिघींना आम्हाला एवढं हँडल झालं नसतं, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी एक अरेंज केलेलं. तर ते करून दिवसभर आता खूप थकायला झालेलं आहे खरं तर मला. तर आता पटकन आतला आवरणार आणि झोपी जाणार, कारण उद्या परत उठून पुढचा आहेच उपवास सोडायचा, म्हणजे पहिल्यांदा नैवेद्य वगैरे दाखवायला पाहिजे. रोजचा तसा नैवेद्य असतो स्वामींना, पण उद्या पूर्ण जेवण लवकर झालं पाहिजे, तर लवकर उपवास सोडता येणार आहे. तर आता चला, सर्वांचाच उपवास असेल, मे बी कोणा ताईंचा उपवास असतोही, बऱ्याचशा जणींचा उपवास असतो. खरं महाशिवरात्र म्हटल्यावर आपल्याकडे बरेचसे म्हणजे 90% तरी आपल्याकडे लोक उपवास करतातच. आषाढी एकादशी, महाशिवरात्री हे आपले ठरलेले जे मेन उपवास आहेत ते लोक करतातच. तर आता चला, दिवसभराचं हे झालेलं आहे माझं, म्हणजे एक थकवा म्हणतात ना, दिवसभराचं आता हे झालेलं आहे माझं. त्याच्यामुळे आता हे खाऊन घेणार आणि किचन ओटा थोडासा आवरायचा आहे तो आवरणार आणि झोपी जाणार. तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय.